तो दिलीप पाटलाच्या बोटाला धरून आलेला माणूस तो मुंबईमध्ये होता. दिलीप पाटलाने त्याला इथं आणला. इथं आणल्यावर त्याच्या गावामध्ये त्याच्या बाजूला विरोध होता. काही दिवसांनी तो सरपंच दिलीप पाटलाने त्याला, काही दिवसांनी त्याला जिल्हा परिषद सदस्य केला, काही दिवस त्याला कारखान्यावर ठेवला, काही दिवस त्याला मार्केट यार्डावर ठेवला. पण आज तो त्याची जागा मागायला लागलेला आहे. असं होईन का? यावेळेला निकम व्हायला बसला आणि फुटाफूट केली नाही आणि इकडून तिकडे त्याच्यामुळे सीट नाही जाते. दिलीप वळसे पाटील साहेब की देवदत्त निकम की आणखी दुसरं? देवदत्त निकम देवदत्त निकम. नाही, त्यांनी भरपूर कामं केली, ते चांगले होते, पण त्यांनी पक्ष बदलायला नव्हता पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. आता सध्या तरी अशी परिस्थिती काही एक काही नाही झाला तरी पण चालेल, काय असंच पब्लिकचं म्हणणं आहे सध्या तरी. निवडून येईल. नामदार साहेब आपले दिलीप वळसे पाटील साहेब. देवदत्त निकम पण चांगली तयारी करतात. नाही, ते पण चांगली तयारी करतात, पण किती काय गलत त्यांच्या हाताखाली शिकल्याच्याला येतो. दिलीप पाटील पोचलेला माणूस साहेब हे 1001 100% निवडून येतील. पर कोणी उभा असू द्या, कोणी असू द्या. देवदत्त निवडून येणार, कारण हे गद्दार आहे. ते शरद पवारला सोडून गेलेत, त्याच्यामुळे त्यांना नाही मत. आमदारकीच्या पदाचा, आमदारकीच्या पात्रतेचा फक्त एकमेव माणूस असेल तर ते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब. नमस्कार, मी लक्ष्मण दातखिळे. आपण पाहतात आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आंबेगाव तालुक्यामध्ये आहोत. हा तोच आंबेगाव तालुका आहे ज्या आंबेगाव तालुक्यामध्ये माजी दिवंगत खासदार किसनराव बानखेले यांनी नेतृत्व केलं. धोतर गेलं दिल्लीला हा जो काही डायलॉग आहे तो संबंध राज्यभर पोहोचला तो याच माजी खासदार किसनराव बानखेले यांच्यामुळे. हा तोच आंबेगाव तालुका आहे ज्या आंबेगाव तालुक्यामध्ये दत्तात्रय वळसे पाटील साहेब यांनी आमदार म्हणून नेतृत्व केलं. हा तोच आंबेगाव तालुका आहे ज्या आंबेगाव तालुक्यातील शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचं 15 वर्ष म्हणजेच 3 टर्म लोकसभेमध्ये नेतृत्व केलं. हा तोच आंबेगाव तालुका आहे ज्या आंबेगाव तालुक्यातून 1990 पासून ते 2024 पर्यंत नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब हे नेतृत्व करत आलेले आहेत. याच सहकार मंत्री असलेल्या नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या आंबेगाव तालुक्यामध्ये आज आपण आहोत आणि लोकांचं मत काय आहे, जनमत नेमकं कोणत्या उमेदवाराच्या बाजूने आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या आंबेगाव तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या मंचर शहरामध्ये आहोत. येथील लोकांचं मत कोणाच्या बाजूने आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत काही ज्येष्ठ आजोबा आहेत मंचर शहरामध्ये. आज आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. बाबा, नाव काय? मारुती सकाराम पाचपोते, वाणीबा. गाव कोणतं? मनसर, मुळेवाडी. मळेवाडी. हा, मुळेवाडी. हा, आता विधानसभेची निवडणूक सुरू झालेली आहे. ऑफिशियली 20 नोव्हेंबरला मतदान आहे आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे आणि ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. आंबेगावकरांच्या मनातील आमदार कोण असेल? बरं. आमदार तालुक्याच्या मनाने, आंबेगाव तालुक्याच्या मनाने दिलीप वळसे पाटील. हा 90च्या आधीपासून मंचरला जर कोणी गेलं, बाहेरगावी मुलगी बघायला गेलं, ते म्हणायचे पाणी के मंचर आहे, तर पाणी आम्हाला हॉटेलात गेलं तर काय घ्यायचं का तुम्हाला, तर आम्हाला पाणी भेटत होतं. 90 सालापासून दिलीप वळसे पाटील इथं आल्यापासून ह्या तालुक्याचा कायापलट झालेला आहे. मग रस्ते झाले असतील, डिंबा झाला असन, इंजिनियर कॉलेज झाला असन, क्रीडा संकुल झाला असन, कारखाना झाला असन, वस्तीवरील रोड झाले असतील, हे दिलीप वळसेच्या माध्यमातून झाले. 90पासून आजपर्यंत नंदनवंदन झालेलं आहे. आम्ही दिलीप वळसे पाटलाचे माणसं आहेत, एकदम ओके काम आहे त्यांचं आणि दिलीप पाटील हवा आहे आम्हाला. पण दुसऱ्या बाजूने असंही पण बोललं जाते, म्हणजे आता तुमचं वय पाहता, तुम्ही याच्या आधीच्या बऱ्याच निवडणुका, मला वाटतं वळसे पाटील साहेबांचीच नाही तर त्यांचे वडील दिवंगत आमदार दत्तात्रय वळसे पाटलांची तुम्ही निवडणूक पाहिलेली असेल. या मतदारसंघाचे दिवंगत खासदार लोकनेते माननीय बानखेले साहेब, किसनराव बानखेले साहेब, त्यांची निवडणूक पाहिलेली असेल. तुमच्या हयातीत बऱ्याच निवडणुका तुम्ही पाहिलेल्या आहेत आजपर्यंत. त्या निवडणुका आणि आता 2024ची ही विधानसभेची निवडणूक, याच्याकडे कसं पाहता? काही फरक तुम्हाला जाणवतोय की एक हाती वळसे पाटील साहेब विजयी होतील? एक मंदर तुम्हाला सांगतो, ह्या वेळेला 60 ते 70 हजाराने वळसे पाटील विजय होणार आणि त्यांच्या वडिलाला सुद्धा मी मतदान केलेलं आहे. माझं वय 86 आहे. दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांना सुद्धा मी मतदान केलेलं आहे.
पण बाबा दुसरीकडे असंही बोललं जातंय की वळसे पाटील साहेब ज्यांच्यामुळे राजकारणामध्ये सक्रिय झाले किंवा राजकारणामध्ये मोठे झाले, त्या शरदचंद्रजी पवार साहेबांची साथ सोडल्यामुळे कुठेतरी या निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो असं बोललं जातंय समाजामध्ये. तर याच्याबद्दल काय? असं काही वाटत नाही आहे. असं तुम्हाला लोकांना वाटत असेल, याच्यामध्ये वळसे पाटलाला काही फटका बसू शकत नाही. वळसे पाटील हे विजय होणारच 100%, हे आम्हाला खात्री आहे. आमच्यापासून 50 ते 60 वर्षाच्या पुढील माणूस जो आहे तो वळसे पाटलाचा प्रेमी, तो बाजूला जाऊ शकत नाही. आज हे महिला आहेत, ह्या सुद्धा जाऊन बाजूला जाऊ शकते नाहीत, हे आम्हाला आत्मविश्वास आहे. आता विरोधकांकडून सुद्धा वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी टीका टिप्पणी केली जाते, विरोध केला जातोय. तर याच्याकडे कसं पाहता? नाही, आता कसं आहे, ज्याची त्याची बाजू तो मांडणार आहे. आमची बाजू जशी आम्ही मांडतो, आम्ही जे करून ठेवलेले आमच्या वळसे पाटलांनी, ती बाजू आम्हाला घेणंच आहे. मग आता विरोधकांची बाजू त्यांना मांडणं आहे. ज्याची त्याची बाजू आहे तो मांडणारच आहे ना. शेवटी विजय तो मतदार राजा आहे, तो दाखवून देईन शेवटच्या वेळेला सुद्धा. बाबा, एक आणखी प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे शेवटचा. काही विरोधकांकडून असंही बोललं जाते की नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी आतापर्यंत जी मंत्रिपदं भूषवली त्या कार्यकाळाच्या तुलनेत किंवा त्या पदांच्या तुलनेत जी विकास कामं होणं गरजेचं होतं ती विकास कामे झालेली दिसत नाही, असं विरोधकांचं आणि काही लोकांचं म्हणणं आहे. तर याच्यावरती तुम्हाला काय वाटतं? आता आम्हाला माहिती आहे, वळसे पाटील एवढी पद्धत यांनी घेतली. मंत्रिमंडळात सहकार मंत्री झाले, केंद्र मंत्री झाले, गृहमंत्री झाले, सगळे संसदपटू झाले, सगळ्या मंत्र्यांची मंत्री म्हणून काम आता सहकार मंत्री म्हणून काम करतात. ह्या सहकार मंत्र्यापासून जर आता 90पासून जो कामं झाल्यात, ही सगळे वळसे पाटलाच्या कारकिर्दीत झालेली आहेत. ते विरोधक म्हणतात त्याने आम्हाला दाखवून द्यावं एखादं त्यांचं काम, आम्ही इथं काम केलं म्हणून दाखवून द्यावं त्यांनी, बस. देवदत्त निकम जे आहेत विरोधी उमेदवार, ते तर म्हणतात की आता साहेबांना विश्रांतीची गरज आहे. तर मग याच्यावर तुम्हाला काय वाटतं? नाही, असं असतं त्याच्यामध्ये. कालचं माणूस इथं बोलतोय, तो मंत्रिमंडळात जाऊन काय बोलणार? काय त्याचं मंत्रिमंडळात म्हणजे वजन आहे? असं तिथं वजन लागतं. मी इथं बोलतोय, मी बाहेर जाऊन काय बोलू शकतो? काहीच नाही. हे तर तालुक्यात बोलतोय. तो दिलीप पाटलाच्या बोटाला धरून आलेला माणूस, तो मुंबईमध्ये होता. दिलीप पाटलाने त्याला इथं आणला. इथं आणल्यावर त्याच्या गावामध्ये त्याच्या बाजूला विरोध होता. काही दिवसांनी तो सरपंच दिलीप पाटलाने त्याला, काही दिवसांनी त्याला जिल्हा परिषद सदस्य केला, काही दिवस त्याला कारखान्यावर ठेवला, काही दिवस त्याला मार्केट यार्डावर ठेवला. पण आज तो त्याची जागा मागायला लागलेला आहे. असं होईन का? होतं का असं? पोलीसचा फौजदार होतो का लगेच? नाही होत. त्याचं त्याने समजून घ्यावा. तुम्ही सुद्धा एक मतदार आहात. मतदार राजाला एक स्वतःचं मत असतं, कारण त्याच्यामुळेच हे जे राजकारणी आहेत ते सत्ता त्या ठिकाणी गाजवत असतात किंवा कारभार पाहत असतात. कोण होऊ शकतं? बरं का, तसं पाहिलं ना, साहेबांचं काम चांगलंच आहे. परंतु लोक स्थानिक लेवलला काय होते माहिती आहे का, जी स्थानिक लोक आहेत ना, ती सर्वसामान्याला मिसळून घेत नाही किंवा ज्येष्ठांना मान सन्मान ही पुढारी देत नाहीत. नाही तर साहेब चांगले, साहेबांचा प्रश्नच नाही. पण साहेबांच्या हाताखालच्यांमुळं थोडीशी बदनामी होती, नाराजी होती, बाकी नाही काय दुसरं. तुमच्या भागामध्ये कोणाचा आवाज आहे? काय नाही, आता काय अजून तर काय कोणीच आलं नाही आमच्याकडं. निवडवाडीत कोणीच नाही अजून आलं. तर बघू कोण येईन, त्या आल्यानंतर समजेल. तोपर्यंत काय समजणार. बाबा, आंबेगाव तालुक्याचा आमदार कोण होऊ शकतं? यावेळेला निकम व्हायला बसला. देवदत्त निकम. हा, देवदत्त निकमच का होतील? का होते आहे थोडं त्याचे समाजाकडे लक्ष आहे. आता पहिल्यासारखं वळसे पाटलाकडे नाही लक्ष नाही कामामध्ये. आणि फुटाफूट केली नाही आणि इकडून तिकडे त्याच्यामुळे सीट नाही त्याचं यायचं. म्हणजे नागरिक जे आहेत, मतदार जे आहेत, ते या फुटाफुटीच्या राजकारणामुळे कुठेतरी नाराज दिसत आहेत. हा, नाराज आहे. तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात. ज्येष्ठ नागरिकांचा कल कोणाच्या बाजूने आहे? हे याच्याकडं आपल्या इन्कमच आहे. निकम. तुमच्या गावामध्ये काय विकास कामं झाली आहेत, काय बाकी आहेत? आता हे झाल्यात काही झाली, आज कामं केली त्यांनी, पण हे असं थोडंफार पब्लिकच्या बी मनामध्ये परिणाम होतो ना, इकडून सोड तिकडे सोड, ज्या माणसाच्या पाठीमागं, त्याच्यामुळं त्याचंच सीट येणार, इकमचं सीट येणार. हां, दुसरं नाही. आंबेगाव तालुक्यातील काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेगाव तालुक्याचे आमदार कोण होऊ शकतात? दिलीप वळसे पाटील. दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात देवदत्त निकम यांनी सुद्धा जोरदार तयारी सुरू केलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये
वळसे पाटील साहेबच निवडून येऊ शकतात असं तुमचं म्हणणं आहे, तर का निवडून येतील? याच्या अगोदर कामं तशी केलेली त्यांनी काय 5-6 वेळा ते इथले आमदार सात झाले, वेळा. 7 वेळा झालेले काय तर काय कामाची पण पोचपावती आहे ना त्यामुळं. पण विरोधकांचं असं म्हणणं आहे की जितकी कामं व्हायला पाहिजे होती तितकी झाली नाही, कशी नाही झाली? असं विरोधकांचं म्हणणं आहे. देवदत्त निकम तयारी करतायत, वेगवेगळ्या व्यासपीठावरून सांगतायत, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत, तर कसं पाहता याकडे? आता विरोध करणारच, विरोध बोलणारच ना. किती पण केलं तर त्यांनी काय केलं काय आता पाहतात लोक आपल्या डोळ्यांनी काय काय केलेलं त्यांनी. काय लई कामं केली काय. आता मी मोहळे समाजाचा आहे काय. आमच्या समाजात आता आमचा ऑइल कंपाऊंडरचा काम झालं आहे. 25 लाख रुपये निधी दिलेला आहे मला साहेबांनी. हां काय. आणि याच्या अगोदर पण दिला होता. हां आणि दुसरं ते आमचे दुसरा एक समाज आहे शिया समाज, त्यांचा 70 लाख रुपये दिला आवल्याला विकास कामांचं. हा विकास कामासाठी. तर हा पहिला नाही, आमच्या याच्या अगोदर पण त्यांनी दिले आम्हाला. काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. आमदार कोण होऊ शकतं काय सांगा? आमदार दिलीप वळसे पाटील होऊ शकतात, कारण त्यांची आंबेगाव तालुक्यात विकासाची कामे भरपूर आहे. पण देवदत्त निकम सुद्धा जोरदार प्रचार करतायत, लोकांमध्ये जात आहेत, त्यांना भेटतायत. करू द्या, पण ते काय एवढं हे नाही. काका तुम्ही काय सांगाल? तो विचार करायला आमदार येवले होईन मग येवले नाही, देवदत्त निकम पण होऊ शकतो. खालचा वरचा पट्टा चांगला आहे मतदानाला. तुमचं गाव कोणतं? आमचं निगोटवाडी. निगोटवाडीमध्ये देवदत्त निकमांच्या नावाची चर्चा आहे, वळसे पाटलांच्या नावाची चर्चा आहे, रमेश येवलेंची चर्चा आहे की सुरेश बोर, कोणाच्या नावाची जास्त चर्चा आहे? सुरेश बोरचे नाही, वळसे पाटलांची, आपला देवदत्त निकम, दोघांची नाव. निवडणूक ही समोरासमोर होईल, तिरंगी होईल की कसं? समोरासमोर होईल. समोरासमोर होणार. वळसे पाटील साहेब की देवदत्त निकम, सुरेश बोर पण उभे आहेत, तुमच्या बाजूने तिकडे रमेश येवले ते पण प्रचार करतायत. कोण निवडून येऊ शकतं? वळसे पाटील येऊ शकतात. वळसे पाटील साहेबच का? हां म्हणजे आपल्या यानी तसं काही नाही, कोणी आलं तर काही करत नाही म्हणायला सांगते. तुमच्या भागात विकास कामं झालेत की राहिलेत? आमच्या भागात झालेत काही, राहिलेत काही, असं म्हणजे. पण मी जे नावं सांगितली त्यापैकी कोण निवडून येऊ शकतं काय वाटतं? देवदत्त निकम. देवदत्त निकम. त्यांचा चर्चा तुमच्या भागामध्ये जास्त आहे का? हो. दिलीप वळसे पाटील साहेब की देवदत्त निकम की आणखी दुसरं कोणी? देवदत्त निकम. देवदत्त निकम. वळसे पाटील साहेब या ठिकाणी सहकार मंत्री म्हणून काम करतात. ही त्यांची 8वी टर्म असणार आहे विधानसभेमध्ये. नाही, त्यांनी भरपूर कामं केली, ते चांगले होते, पण त्यांनी पक्ष बदलायला नव्हता पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. पण तुम्हाला वाटतं की इतकी सहज आणि सोपी निवडणूक असेल ही? हां एवढी सहज आणि सोपी निवडणूक असेल असं वाटतं? वाटतं ना निकम साहेबासाठी. तुम्ही कुठून, मंचरमधून की? मंचरमधून. मंचरकरांचा कल कोणाच्या बाजूने आहे? निकमच्या बाजूने. निकम साहेबांच्या बाजूने. पण इतके अनेक वेळा मंत्री राहिलेले जे वळसे पाटील साहेब आहेत त्यांच्या पुढे निकम साहेब तग धरू शकतील? धरतील ना, कारण त्यांनी शरद पवारनं सोडायला नव्हतं पाहिजे, एवढं आमचं म्हणणं आहे. पण त्यांनी तर सुद्धा वळसे पाटील साहेबांना सोडलं. नाही सोडलं अजून, त्यांनी अजून पोरगच मानलं होतं ना. पण त्या मुलाप्रमाणेच प्रेम करतात ते अजून त्यांच्यावर. निकमांवरती नाही, वळसे पाटलावर. पवार साहेब. मग निकम साहेबांनी सुद्धा वळसे पाटील साहेबांना सोडलं नाही, त्यांनी मग ते आता ते राजकारण आहे, आम्ही त्याच्यात बोलू शकत नाही. वळसे पाटील साहेब निवडणूक लढवत आहेत, देवदत्त निकम आहेत, सुरेश बोर आहेत, रमेश येवले आहेत. कोण आमदार होऊ शकतं काय वाटतं? वळसे पाटील. वळसे पाटील साहेबच का? वळसे पाटीलच का असं वाटतं? तुमच्या भागामध्ये कोणाची चर्चा आहे? आमच्या भागात आहे ना वळसे पाटील, पिंपळगाव, खडकी. त्याच भागातले तिकडं देवदत्त निकम आहेत, त्यांच्या नाही का चर्चा? काय आता कसं आहे, मळ्यात चालतं कोणाचं काय, कोणाचं काय नाही. आता तसं कसं आहे का, आता लगेच काही सांगता येत नाही. कारण काय होतं का, आता ह्या निवडणुका आज तर जाहीर झाल्यात, बरोबर. मग आज जाहीर झाल्यात म्हटल्याच्यानंतर आता याचा जो काही पुढचं जे काय आहे, समजा देवदत्त निकम आहेत किंवा दिलीप वळसे पाटील आहेत, आता हे दोघे जरी आहेत पण आज तरी नक्की काही सांगू शकत नाही. कारण आता हा मधला पिरियड जाणार आहे.
त्याच्यामध्ये काय होते काय नाही, त्यामुळं एकदम परफेक्ट माझं सांगू शकत नाही. तुमचं गाव कोणतं? आमचं गाव पिंपरखेड आहे. पिंपरखेडे. त्या गावामध्ये कोणाची जास्त चर्चा सुरू आहे, देवदत्त निकम की वळसे पाटील साहेब? नाही नाही, आता चर्चा म्हणजे कशी आहे का, असं काही नाही आहे काय, आता कोण कसं आहे कोण काय आहे एवढं काय. प्रचाराच्या निमित्ताने येत असतील. आता प्रचाराच्या निमित्ताने जरी आले तरी प्रत्येकजण जो तो आपल्या म्हणजे याच्यातच आहे बा, वळसे पाटील साहेबच येतील किंवा देवदत्त निकम येतील, परंतु आता इथनं पुढं जे काय आहे हे खरं आता वार आहे काय. आतापर्यंत होतं का हे ते अमुक आहे तमुक आहे, परंतु या दृष्टिकोनातून आज निवडणुका जाहीर झाल्यात आणि त्याच्यानंतर आता यामधल्या पिरियडमध्ये खरं काय आहे ते कळेल बा, काय कोणाच्या काय चर्चा आहे. थँक्यू. आता सध्या तरी अशी परिस्थिती काही एकही नाही झाला तरी पण चालेल, काय असंच पब्लिकचं म्हणणं आहे सध्या तरी. पण कोणाला कारण तरी आपल्याला नाही सर्वांगीण विकास हा काय झालेलाच नाही आहे, दिसतच नाही आहे काही. वाड्या वस्तीवरती अजिबात रस्ते नाहीत, पाण्याच्या सुविधा नाहीत, गावोगावी पाणी नाही, रस्ते नाहीत, आणि कशाला याला निवडून द्यायचं प्रत्येक वेळेला. 20 तारखेला मतदान तर करावं लागेल. नाही मतदान मी तर अजूनपर्यंत कधी केलं पण नाही आणि यावेळेस पण करणार नाही. अजूनपर्यंत कधीच मतदान नाही केलं आणि यावेळेस पण नाही करणार. पण योग्य उमेदवाराला निवडून द्यायला नाही उमेदवार म्हणजे काय, उमेदवार म्हणजे नक्की काय असतो हा कशासाठी राजकारणात येतात ही लोक, हा कशासाठी येतात. निवडून येईल. नामदार साहेब आपले दिलीप वळसे पाटील साहेब. वळसे पाटील साहेबच का निवडून येतील? त्यांचं काम आहे इकडं, साहेबांचं लय काय काम कामं आहे केले, इकडं. 2-4 कामं सांगू शकाल का? त्यांचं ते जे आपला कब्रस्तान आहे त्यांची बिन बांधले आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेज आहे इकडं आणि लय काम आहे साहेबांचं इकडं, म्हणून साहेबच येणार आहे. मंतरमध्ये कोणाच्या नावाची चर्चा आहे जास्त? साहेबांची, नामदार साहेबांची. आता कसं सांगता येईल बरं. तुमच्या भागामध्ये कोणाचं जास्त नाव चर्चेत आहे? आता तसं दिलीप पाटीलच येऊ शकतो, जुना माणूस आहे, दिलीप पाटील येऊ शकतो. देवदत्त निकम पण चांगली तयारी करतात. नाही ते पण चांगली तयारी करतात, पण किती काय करतात त्यांच्या हाताखाली शिकल्याच्याला येतो. दिलीप पाटील पोचलेला माणूस. पण काही ठिकाणी असं म्हटलं जाते की दिलीप वळसे पाटलांनी शरद पवार साहेबांना सोडायला नव्हतं लागत. नव्हतं पण काय येतेच अडचणी, त्याच्यामुळं होतातच. आत्ताची ही जी निवडणूक आहे पंचवार्षिक 2024ची, ही एकाती होईल की तिरंगी चौरंगी कशी लढत होईल? कारण रमेश येवले, सुरेश भोर हे पण दंड थोपटून आहेत, एक हाती नाही होऊ शकत. एक हाती नाही व्हायची. तुम्हाला काय वाटतं कोण आमदार व्हावं? दिलीप पाटीलच हो अशी आशा आहे. हा. माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत. दादा काय सांगाल, आंबेगाव तालुक्याचा कल हा कोणत्या उमेदवाराच्या बाजूने आहे? वळसे पाटलांच्या बाजूने, वळसे पाटील साहेबांच्याच बाजूने का? कारण विकासाची कामं चांगली केलेली आहेत ना तालुक्यात. काय काय कामं केली साहेबांनी? सगळे कामं हे दिसतं एवढं तुम्ही बघा ना. पण विरोधकांकडून असाही प्रचार केला जातोय किंवा लोकांना सांगितलं जाते की वळसे पाटील साहेबांनी जितका विकास करणं अपेक्षित होतं, त्यांना जी पदं मिळाली त्याच्या मानानं तितकासा झालेला नाही, तर याच्याकडे कसं पाहता? नाही भरपूर विकास केलेला आहे, भरपूर. हां हां. मग असे 3-4 कामं काय सांगू शकाल? कामं भरपूर आहे, कामं करण्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेज आणले, जिल्हा रुग्णालय आलेले, रस्त्याची कामं किंवा अजून भरपूर अशी कामं सांगण्यासारखी. आणि आता एक महत्त्वाचा प्रश्न असा की 2019ला राजारामजी बानखेले यांच्या विरोधात वळसे पाटील साहेबांची लढत झालेली होती. त्याच्यामध्ये 66,300 समथिंग मतांनी वळसे पाटील साहेब विजय झालेले होते लीडनी. यावेळेस तेवढंच लीड भेटेल, जास्त भेटेल की खूप अशी टफ फाईट होईल? 25 ते 30 हजार साहेब निवडून येतील. 25 ते 30 म्हणजे तुमचं सुद्धा मत आहे की या वर्षीची जी निवडणूक आहे ती या आधीच्या 7 निवडणुकांच्या तुलनेत ही टफ फाईट होणार आहे. त्याची काय कारण असू शकतात? काय नाही, जरा पक्ष विभागणीमुळे 2 गट झाल्यामुळं थोडं फटका बसू शकतो. नागरिक आहेत. दादा काय सांगाल, आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये कोण विजयी होऊ शकतं? सध्या आंबेगाव विधानसभेत आत्ता 30 वर्ष नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आमदार आहेत. आता हे राजकारण थोडं फोडाफोडीचं झालं. पवार साहेबांच्या बाजूने लोक म्हणतात की, तरी पण नामदार साहेबांचं काम इतकं चांगलं आहे का त्याला हे तोड नाही. काम साहेब मितभाषी आहेत पण काम करणारे आहेत. इतकं चांगलं काम करणार, त्यांना काय कोण नाही. मागच्या चारही विरोधकांचा तो धुवा झालेला आहे आणि आतासुद्धा इतकीच परिस्थिती राहणार आहे.
यांनी कोणी कितीही काही म्हणलं का काही आहे ना, तसं काय होणार नाही. मागही म्हणत होते बदल हवा, पण तसं काय नाही. साहेबांचं काम सांगतंय, सगळेजण प्रत्येकजण साहेबांच्या याच्यात असतो. साहेब कोणाला कसं सहसा कोणाचं हे करत नाहीत. त्याच्यामुळं साहेब हे 1001% 100% निवडून येतील. पर कोणी उभा असू द्या, कुणी असू द्या. पण दुसऱ्या बाजूला देवदत्तजी निकम जे आहेत महाविकास आघाडीकडून ते वेगवेगळ्या व्यासपीठांवरतून साहेबांवरती टीकास्त्र वगैरे टाकतात. तर याच्याकडे मग कसं पाहता? टीकास्त्र डागू द्या ना. आता कसं आहे, त्यांना 10 वर्ष कारखान्याचं चेअरमन केलं, त्यांच्या हातात सत्ता दिली. कारखान्यात काय करायचं काय नाही साहेबांनी लक्ष नाही दिलं. यांनीच हाणायचं, सगळं काय करायचं ते यांनीच करायचं. 5 वर्ष सत्ता मार्केट कमिटीत दिली. आता मार्केट कमिटीत काय केलं, काही 1 इंचसुद्धा जागा तर वाढली नाही. डिजिटल मार्केट कमिटी झाली म्हणले, कुठं डिजिटल मार्केट कमिटी झाली आम्हाला तर काय कळत नाही. व्यापाऱ्यांचा उलट व्यापार बंद व्हायना, व्यापार बंद झाला. धनामातीचं मार्केट यांच्यामुळं लयास गेलं. आता ते पुढं कसं तरी साहेबांनी चालू केलं आहे. दानामेथीचं मार्केट आता चालू केलं आहे. 8 दिवस झाले चालू झालेलं आहे. त्याला चांगला प्रतिसाद शेतकरी, आणि यांच्यामुळं दानामेथीचं मार्केट हे झालं. त्यामुळं खेडच्या शेतकऱ्यांना, आंबेगावच्या शेतकऱ्यांना, नारायणगावला जायचा आणि तितका सण तोटा व्हायचा. तिथं 20-20 जोड्या देऊन सुद्धा शेतकऱ्यांना तोटा व्हायचा. इथं 5 जोड्या देऊन फायदा आहे 10,000. शेतकऱ्यांचा हा फायदा झाला. साहेब काय असे बोलत नाही, गावगावा करत नाहीत का मिलंय हे केलं मिलंय. आपोआप त्यांचं काम सांगतंय ना. हो, काम सांगतंय त्यांचं का आपण काय केलं आहे काय नाही. ते यांनी काय लय गावगावा केला आणि यांनी काय केलं असं अजिबात नाही काही. देवदत्त निकम निवडून येतील. देवदत्त निकमच का? कारण त्यांना टफ फाईट देण्यासाठी ज्यांनी 60 टर्म विधानसभेमध्ये नेतृत्व केले आंबेगाव तालुक्याचे, ते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब देखील आहेत. म्हणजे अशी टफ फाईट होऊ शकते की वन साईड देवदत्त निकम निवडून येऊ शकतात की वळसे पाटील निवडून येऊ शकतात? देवदत्त निवडून येणार, कारण हे गद्दार आहे. शरद पवारला सोडून गेलेत, त्याच्यामुळे त्यांना नाही मतदान. अच्छा. आणि वळसे पाटील साहेबांची कामं इथं जास्त सांगितली जात आहेत. आणि पुन्हा असाही प्रश्न मतदार उपस्थित करतात की देवदत्त निकम यांची कामे काय आहेत? नाही, कामं जरी नसली ना, पण तो नवीन 4 आहे, काम करणारा माणूस आहे तो. हां, कारण आम्ही ज्यावेळेस आम्ही मतदान केलं, निवडून दिलं, म्हणजे आम्ही भाजपला मतदान नाही दिलं त्यावेळेस, पण ते भाजपमध्ये गेलेत. त्याच्यामुळं आम्हाला ना त्यांना द्यायचंच नाही मतदान. हां, मग आम्हाला त्याच वेळेस भाजपला मतदान करता येत नव्हतं का? मग ते आमच्या विरोधात गेलेत ना तिकडे त्या पक्षात. त्याच्यामुळं नाही करायचं. आणि भाजपचं काय शेतकऱ्यांसाठी काय केलं त्यांनी? हो, इतर जे 2 उमेदवार आहेत, सुरेश भोर पण तिकीट मागतायत, इकडे रमेश येवले पण तिकीट मागतायत, तर त्यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांच्याबद्दल नाही, देवदत्त निकमलाच भाव नाही सगळ्यांची. माझ्यासोबत काही विक्रेते आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. दादा, या आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाची जास्त हवा आहे? वळसे पाटील. वळसे पाटील. वळसे पाटील साहेबच का? कारण की त्यांना विरोधात देवदत्तजी निकम हे सुद्धा आपली ताकद आजमावतायत, नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतायत, त्याबद्दल? नाही, वळसे पाटलांचं काम 1 नंबर आहे इथं. आंबेगाव तालुक्यात 1 नंबर काम आहे त्यांचं. काय काय कामं केलेली, अशी काही 2-4 कामं सांगू शकता का? भरपूर काम आहे, कॉलेज आहे, भरपूर असं काय भरपूर आहे त्यांनी केलं. पण इथे बाकीची सुद्धा आपली ताकद आजमावताना दिसत आहेत. सुरेश भोर असतील किंवा रमेश येवले असतील. वळसे पाटला एवढे नाही ताकद लावू शकत कोणी. अच्छा. त्यावेळेस 66,300 समथिंग लीडनं वळसे पाटील साहेब निवडून आलेले होते. 2024ला तेवढंच लीड असेल, जास्त असेल की कमी असेल? त्याच्यापेक्षा जास्त असेल. त्याच्यापेक्षा जास्त नक्कीच, 100%. पाठीमागच्या पेक्षा जास्त लीडने निवडून येतील साहेब. ओके. आंबेगावकरांचा कल हा कोणत्या उमेदवाराच्या बाजूने आहे? आंबेडकरांचा कौल दिलीप वळसे पाटलांच्या बाजूनी. पण त्यांच्या विरोधात तर देवदत्त निकम यांनी पण दंड थोपडले. असू द्या, दिलीप वळसे पाटलांनी आंबेगाव तालुक्यात अनेक कामं केली. साखर कारखाना, पाण्याचे लाईट बिल, शिवाय लिंबे धरणाचे बी कॅनलची कामं केली आहेत. आंबेगाव तालुका दिलीप पाटलांनी सुजलम सुफलम केलेलं आहे. त्या बाबतीत आम्ही दिलीप पाटलाला विसरणार नाही.
पण विरोधकांकडून असंही म्हटलं जाते की वळसे पाटील साहेबांनी शरद पवार साहेबांची साथ सोडली, त्याच्यामुळे ती एक लाट पाहायला भेटते. नाही, दिलीप पाटलांनी आणि वळसे पाटील साहेब आणि शरद पवार साहेब ज्या वेळेला एकत्रित होते त्यावेळेला आम्हाला अभिमान आहेच ना. परंतु काही कालांतराने पक्षाची फाटाफूट होतीच, होत नाही असं नाही. शरद पवार साहेबांनी सुद्धा तेच केलेले आहे ना. अशा वेळेला काय त्याचा विरोध मानायचं काय कारण नाही. इथं आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होईल की राष्ट्रवादी विरोधात शिवसेना होईल? नाही, आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी विरोधातलं राष्ट्रवादीचा देवदत्त निकम यांच्या नेतृत्वाबद्दल काय सांगाल? ते पण या ठिकाणी चांगली आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतायत. असू द्या, पण आमचा कल आहे दिलीप साहेब वळसे पाटलांकडे. माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दादा, आंबेगाव तालुक्यामध्ये नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे महायुतीच्या वतीनं या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत. तर महाविकास आघाडीच्या बाजूनं देवदत्तजी निकम यांचं नाव पुढे येत आहे, सुरेशजी भोर यांचं नाव पुढे येत आहे आणि आता नव्यानंच शिवसेनेकडून रमेश येवले यांचे नाव पुढे येत आहे. नेमकं कोण बाजी मारू शकतं, काय सांगाल? यामध्ये आता तसं जर अनुभवाने जर पाहिलं तर नामदार दिलीपराव वळसे पाटीलच याच्यात बाजी मारू शकतील. कारण की त्यांचं आज नाही म्हटलं 7 वर्षाचं ज्या आंबेगाव आणि जुनं शिरूर तालुक्यात जी विकास कामं आहे त्या बाबतीत साहेबांनी कोणालाही कमतरता केलेली नाही आणि वळसे पाटीलच बाजी मारू शकतील. वळसे पाटील साहेबच का बाजी मारू शकतील, काय सांगाल? कारण त्यांचं काम आहे, त्यांनी कामं केलेली आहेत, त्यामुळे त्यांना तेच बाजी मारणार. पण दुसऱ्या बाजूला देवदत्त निकम हे सुद्धा आपली ताकद आजमावताना आपण पाहतो आहोत. तर कशी ही लढत राहील? त्यांची कामं अजून काही नाहीच ना, कामं सुरुवात आहे त्यांची आत्ताची. पण त्यांनी सुद्धा बाजार कमिटी असेल किंवा कारखाना असेल याच्यावरती सभापती म्हणून किंवा चेअरमन म्हणून नेतृत्व केलेलं आहे, त्यांनी पण काम केलेलं आहे. तर मग त्याच्याकडे कसं पाहता? आता ते वळसे पाटलांचं सगळं काम आहे, सगळं त्यांचंच. काय सांगाल? हे बघा, समज मी काय जे करतोय तर माझ्यावरती कोणाचा जरी हात असतो, ह्या पद्धतीने ना वळसे पाटलांचा समोरच्या उमेदवार हात होता म्हणून त्यांनी करू शकले. पण मेन म्हणजे त्याचे सूत्रधार वळसे पाटीलच आहेत. कारण की आज तुम्ही बाजार समिती जर आले तर ही बाजार समिती 1971 साली ओपन झालेली आहे आणि तिच्या ज्या सुधारणा करायच्या ते नामदारांचं त्याच्यामध्ये धोरण आहे, त्या पद्धतीने आता कामकाज वाढत चाललेलं आहे. माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. दादा, काय सांगाल, कुणाचं पारडं इथं आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जड आहे? साहेबाचंच. साहेबांचंच का? साहेबांचंच काम आहे म्हणायचं बा. कामं आहेत ना, ते कामाच्या माध्यमातून म्हणजे साहेबाचंच जास्त म्हणजे हे लावलं. पण एकीकडे हे माझं मत नाही तर जनतेतून हा कौल असा येतो की शरद पवार साहेबांची साथ वळसे पाटील साहेबांनी सोडल्यामुळं कुठेतरी एक भावनिकतेच्या लाटेमुळे ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही परिणाम होऊ शकतो. याकडे तुम्ही कसं पाहता? काही आता सांगता येत नाही. लोकमत आहे, लोकमत काय जसं फिरल तसं काय. आता तिच्यामध्ये काय मतदानाचं काही हे काही सांगू शकत नाही. काही कोणचं पारड शेवटी कसं काय पारड जड आहे करतो तो आणि काय कोणी हिच्यामध्ये हे नामदार असल्यामुळं म्हणजे त्यांचे कामाचं पारड जडच आहे ना. माझ्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी पण आपण बातचीत करणार आहोत. दादा, तुम्ही कुठून आलात, गाव कोणतं आणि आता या विधानसभेच्या निवडणुकीकडे आपण कसं पाहता? वळसे पाटीलच आता काम आहे त्यांची, अवसरीला आहे ती. तुम्ही अवसरी खुर्दचे का अवसरी बुर्दुक? खुर्द. अवसरी खुर्द. काय काय विकास कामं केली आहेत वळसे पाटील साहेबांनी? कामं केल्यात, विकास कामं रस्त्याची झालं, कुठं देवळांची, सगळेच. दवाखाना झाला, कॉलेज झालं. पण विरोधकांकडून तर साहेबांवरती आरोप करण्यात येतो. कसं होतं, राताची रोप ती फुटाफुटी झाल्यामुळं विरोध होणारच, पण काम करणारा माणूस. विरोध होणार आता फुटाफुटी झाल्यावर, ताटाला ताट लागल्यावर ते होतच, घरात होतं तर बाहेर काय. पण इथून मागच्या साहेबांच्या ज्या 7 निवडणुका झाल्या म्हणजे 7 टर्म झाल्या आणि आताची ही 8वी टर्म असणार आहे, 8वी निवडणूक असणार आहे साहेबांसाठी. तर याच्या आधीच्या निवडणुका आणि ह्या निवडणुकीमध्ये काही तफावत पाहायला भेटेल का? टफ फाईट होताना दिसेल का की वन साईड साहेब ही निवडणूक जिंकेल?
तसं टप वाईट होणारच, कारण का आता पब्लिकचं कलकच होते. टप वाईट होणार, पण साहेब येणार. हा हा. टप वाईट होणार. आपण पाहतो आहोत की शेतकरी देखील म्हणतायत की 2024ची जी विधानसभेची निवडणूक आहे ती वळसे पाटील साहेबांसाठी टफ असणार आहे. यामध्ये तुल्यबळ उमेदवार म्हणूयात किंवा जे पक्षफुटीचं राजकारण झालं त्याचं देखील काहीतरी परिणाम आपल्याला ठिकाणी पाहायला मिळू शकतो. दादा काय सांगाल, कसं वातावरण असेल? वातावरण तर काय वळसे पाटील साहेबांच्या सारखंच वातावरण राहणार. किती झालं तरी ते वळसे पाटील साहेब निवडून येणार. आंबेगाव तालुक्यातील काही तरुण आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. आंबेगाव तालुक्यामध्ये कोण आमदार होऊ शकतं? दिलीप वळसे पाटील की देवदत्त निकम, सुरेश भोर की रमेश येवले, कोण आमदार होऊ शकतं? आंबेगाव तालुक्यात साहेब मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगू शकतो, फक्त नामदार दिलीपरावजी वळसे पाटील सोडून दुसरं कुणाचंही या आंबेगाव तालुक्यामध्ये आमदारकीसाठी नाव योग्य नाही. आमदारकीच्या पदाचा, आमदारकीच्या पात्रतेचा फक्त एकमेव माणूस असेल तर ते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. पण विरोधकांकडून असाही प्रचार केला जातो आहे की इतके वर्ष मंत्रिपदं भोगली पण या मंत्रिपदाला साजेशी अशी विकास कामं करता आली नाही. बोलणारे विरोधक काही बोलत असतील साहेब या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, पण आंबेगाव तालुक्याचं नेतृत्व करत असताना गेले 7 टर्म नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब विधान भवनामध्ये जेव्हा आज आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत, प्रत्येक वेळेला त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्रिपदाची संधी भेटली. ते हुशार होते म्हणून त्यांना भेटली. तुम्ही आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये पाहशाल तर तिथल्या परिस्थिती आणि आंबेगावची परिस्थिती याच्यामध्ये दिवस रात्र मोठा फरक आहे. याचं कारण फक्त नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे अत्यंत हुशार, चाणक्ष आणि सगळ्यांना सोबत घेऊन पुढं जाणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं त्यांनी जे मंत्रिपदं भोगली त्या मंत्रिपदाला त्यांनी न्याय दिलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्या मंत्रिपदाचा योग्य तो वापर केलेला आहे. आत्तापर्यंतच्या राजकारणामध्ये तुम्ही पाहत असाल, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक नेत्यांवरती ईडीच्या केसेस पडल्या, अनेकांवरती नाही तसे प्रत्यारोप झाले, पण आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते हे एकमेव असं व्यक्तिमत्व आंबेगाव तालुक्याचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असेल की त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे आरोप नाही, त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर कोणी आरोप करू शकत नाही. याचं कारण असं आहे की त्यांनी जे काही पदं भोगली त्या पदाचा योग्य वापर करून या महाराष्ट्राच्या राजकारणाला जो न्याय दिला तोच न्याय या आंबेगाव तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला दिलेला आहे. तर आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरामधील मतदारांचा कल नेमका कोणत्या उमेदवाराच्या बाजूने आहे, येथे कोणत्या उमेदवाराचं पारडं हे राजकीयदृष्ट्या जड आहे हे आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज 15 ऑक्टोबर आचारसंहिता लागलेली आहे. आजपासून राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. त्यामुळे मतदारसंघातील वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तेथील उमेदवारांना नेमकं काय वाटतंय, तिथे कोणाचं पारडं जड आहे, कोणाला पोषक वातावरण आहे हे देखील जाणून घेण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश घुलपसह मी लक्ष्मण दातखेडे, आपला आवाज मंचर.